हाय एव्हरीवन, आज आपण नवीन असं एक पिकॉक डिझाईन बघणार आहोत. माझं पहिल्याचं थोडंसं व्हिडिओ मिस झालेला आहे. काय नाही, स्टार्टिंगला 2 वेळा लॉक आणि पुन्हा 4 चेन, पुन्हा 2 वेळा लॉक आणि बीड लॉक करून ना अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे. काही नाही, सिंपल आहे. याच्या अगोदर मी असे लॉक वगैरे घालायचे सांगितलेले आहे, तुम्ही ते पाहून शिकू शकता. बीड लॉक झाल्यावर ना पुन्हा एकदा कापडाला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 4 चेन घालून ना पहिलं साडीना पलटून घ्यायचं आहे. पलटून घेतल्यावर पहिलं लॉक कुठं आहे ना तिथंच पुन्हा एकदा लॉक घालायचं आहे. अशा पद्धतीने घालून ना त्याच्या पलीकडे अजून एक लॉक असतो, तिथे पुन्हा एकदा लॉक घालायचं आहे. मी जसं सांगत जाते तसं लक्षपूर्वक तुम्ही बघा आणि शिका. 2 वेळा लॉक झाल्यावर एक सिंगल लॉक घालून घ्यायचं आहे. बीडच्या मागनं जे 4 चेनचं जे आहे ना तिथं ना एक डबल क्रोशेटचा खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर 4 चेन घालून घ्यायचे आहे. 4 चेन झाल्यावर ना ते खांब आहे ना डबल क्रोशेटचं त्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण ना बीडच्या पाठीमागे ना डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. सुईवर दोरा घेऊन 2 मधून 1 2 मधून 1, त्यानंतर ना 4 चेन घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 4 चेन झाल्यावर ना पुन्हा डबल क्रोशेटचं खांब आहे ना त्याच्या खालनं दोरा घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. 2 मधून 1 2 मधून 1, त्यानंतर पुन्हा 4 चेन झाल्यावर पुन्हा बीड खांबच्या खालनं दोरा घेऊन ना लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 5 वेळा आपण पिकॉट तयार करून घ्यायचं आहे. पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घेतले आहे मी. आता पुन्हा 4 चेन घालून पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे डबल क्रोशेटच्या खालनं दोरा घेऊन. बघा अशा पद्धतीने 5 वेळा झाल्यावर ना सिंगल लॉक करून घ्यायचं आहे. आता हे 5 पिकॉट आहे माझं. डबल क्रोशेट झाल्यावर 4 चेन झाल्यावर ते खांबच्या खालनं ना लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 पिकॉट झाल्यावर ना लॉक करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. 2 वेळा लॉक, स्टार्टिंगला 2 वेळा लॉक आणि एंडिंगला पण 2 वेळा लॉक. आणि ते कापडाला जिथे लॉक केलं ना थोड्याशा अंतरावर पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने हवा असेल तर तुम्ही इथं 4 किंवा 5 वेळा सुद्धा सिंगल लॉक घालू शकता. थोडंसं गॅपनेस वाढतो साडीचे गोंड्या बांधण्यासाठी. 4 चेन झाल्यावर पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे कापडाला. लॉक केल्यावर ना आता अजून एकदा लॉक करून घ्यायचं आहे कापडाला. प्रत्येक वेळेस 2 लॉक आहेत बघा माझ्या इथं या डिझाईनमध्ये. त्यानंतर बीड लॉक आहे एक. बीड घ्यायचा आणि बीड लॉक करून घ्यायचं आहे बीड घेऊन. ज्यांना गोंडे वगैरे नको असेल ना तुम्ही अशा पद्धतीने कंटिन्यू डिझाईनसुद्धा घालू शकता. बीड लॉक केल्यावर कापडाला पुन्हा एकदा लॉक करायचं आहे. कापडाला लॉक केल्यावर 4 चेन घालायचे आहेत जेणेकरून आपण पिकॉट तयार करून घेणार आहोत. 4 चेन झाल्यावर टर्न करायचं आहे कापड.
पहिलं लॉक जिथं आहे ना तिथंच आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे पहिलं लॉक. त्याच्या पलीकडेच दुसरा लॉक येतो. बघा पलीकडेच आहे. दोन्ही लॉकवर एक लॉक येतात. पुन्हा एकदा 2 वेळा लॉक येतात. त्यानंतर एक चेन घालून घ्यायचा आहे. चेन म्हणजे आणि लॉक म्हणजे दोन्ही एकच. चेन घातल्यावरनं आपल्याला डबल क्रोशेट तयार करून ना 4 चेन घालायचे आहेत. 2 3 4 4 चेन झाल्यावर खांबच्या खालनं दोरा घेऊन ना आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे टाईट. पुन्हा एकदा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा 4 वेळा चेन घातल्यावर ना खांबच्या खालनं दोरा घेऊन ना लॉक करून घ्यायचा आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून कळवा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलवर सेट केला तर सबस्क्राईब करून ऑलवर सेट केला तर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटतील. डबल क्रोशेट तयार करून 4 वेळा चेन तयार करायचे आहेत. पुन्हा खांबच्या खालनं लॉक करून घ्यायचं आहे. एकदा सेट झालं ना माइंडमध्ये काहीच अवघड नाही आहे. हे डिझाईन वगैरे पिकॉट तयार करायची खूप सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये बीड घालून पण वरच्या साईडला पण खूप सुंदर दिसतो तो. कसे इथं आमच्यात मण्या वगैरे खूप घालून घ्यायला आवडत नाही त्यांना, म्हणून मी खूप कमी प्रमाणात वापरते. आता बघा खांबच्या खालनं दोरा घेऊन ना लॉक करून घ्यायचं आहे. आता हे 5वं आहे. डबल क्रोशेट तयार करून लॉक करून घ्यायचं आहे. 4 चेन. तुम्हाला समजत नसेल तरी कमेंट करून सांगा. मी याच्यापेक्षाही सोपे डिझाईन शिकवण्याचा प्रयत्न करते मी. बघा एक सिंगल लॉक घालून घ्यायचा आहे पिकॉट वगैरे सगळे संपल्यावर. आणि कापडाला पुन्हा एकदा लॉक घालून घ्यायचं आहे, कारण की आपण अगोदर एकच लॉक घातलं होतं. बघा अशा पद्धतीने 2 लॉक घालून घ्यायचे आहेत. फायनल लुकसुद्धा दाखवते मी तुम्हाला गोंड्या घातल्यावर कसे दिसतात म्हणून. कापडाला 2 लॉक झाल्यावर ना आता गोंड्या बनण्यासाठी जागा सोडत आहे. 4 चेन घालून लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्यावर ना 2 वेळा लॉक आहेत. 2 वेळा लॉक करून 2 वेळा आपण चेन घालून घेऊ. त्यानंतर थोडंसं अंतरावर दोरा कट करत आहे मी. कट केल्यावर दोरा ओढून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. बघा अशा पद्धतीने दिसतो. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.